नितिन गडकरी ने भाजपा सांसद कंगना रनौत के साथ नागपुर में रविवार को खासदार क्रीड़ा महोत्सव के 7वें संस्करण का उद्घाटन किया, जिसकी शुरुआत 1000 से ज्यादा खिलाड़ियों की मैराथन से हुई है। आज से शुरू हुए 20 दिवसीय खेल आयोजन में शहर भर में प्रतियोगिताएं होंगी। कुल पुरस्कार राशि 1.5 करोड़ रुपए होंगी। इसमें 10 से 25 वर्ष की आयु के लगभग 80,000 खिलाड़ियों के भाग लेने की उम्मीद है। इस आयोजन में विजेताओं को 762 ट्रॉफी और 12,317 पदक वितरित किए जाएंगे। विदर्भ से हजारों खिलाड़ियों का हुजूम मानकापुर क्रीड़ा संकुल में देखा जा सकता है। सॉफ्टबॉल खेल के लिए खिलाड़ियों का जुनून काफी हद तक देखा जा सकता है। एक छोटी सी भेट त्यांचा सन्मान होतो। जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं त्यांचं। यानंतर राज्य क्रीडा मार्गदर्शक जेवतीकर सरांना विनंती करेल त्यांनी प्रवीणजी मानवटकर सरांचा सन्मान करावा। प्रेसिडेंट एशियन मिनी गोल्फ असोसिएशन यांचा सुद्धा इथे सन्मान होईल। त्यांना सुद्धा एक छोटीशी भेटवस्तू आपण देऊन दाखवली। तर या प्रवीणजी मानवटकर यांचा सन्मान होतोय। दिव्यांगाचा जो भाऊ करतात त्या खेळाडूंनी, या खेळाडूकडे पाहून शिकण्यासारखं आहे। या खेळाडूचा एक हात व्यंग आहे, परंतु या खेळाडूने कधी त्या खेळाडूचा भाऊ केला नाही आणि आजवर अत्यंत मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवल्या त्या खेळाडूने। हर साल की तरह इस साल भी खासदार क्रीड़ा महोत्सव का बहुत ही जोरदार यहाँ पे शुरुआत की गई है। तो इसको नजर रखते हुए मैं सारे युवाओं को एक आह्वान करना चाहूंगा कि आप ज्यादा से ज्यादा बाहर आइए, मैदान पे आइए और मैदानी जो खेल होते हैं उसमें ज्यादा से ज्यादा पार्टिसिपेट करिए। आजकल ऐसे हो गया है कि अपनी लाइफस्टाइल बहुत सेडेंटरी हो गई है, हम घर में बैठते हैं, ज्यादातर मोबाइल में टाइम स्पेंड करते हैं। लेकिन आप बाहर निकलिए, इसका सबसे बड़ा फायदा ये है कि आप टीम वर्क एक करोगे, खेलोगे, इसमें आप सीखोगे कि जब हारते हो तो उसका सामना कैसे करना है, जीतते हो तो उसको सेलिब्रेट कैसे करना है, सब साथ मिलके कैसे जीता जाता है, कोई भी खेल हो या फिर जिंदगी का सामना हो। तो मैं ये एक सबको आह्वान करूंगा और जो खासदार क्रीड़ा महोत्सव की टीम है उनका मैं अभिनंदन करता हूँ कि इतना सुंदर उन्होंने आयोजन किया है, खासकर नितिन गडकरी सर का। और इसके साथ ही सबको मैं सब खिलाड़ू जो है यहाँ पे खिलाड़ी उनको मैं शुभेच्छा देता हूँ उज्ज्वल भविष्य के लिए। थँक्यू, जय हिंद। खासदार क्रीडा महोत्सवात याला इतका मोठा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आपल्याला सगळ्यांना की येथून आपण पुढे जे आपण सांगतो की चित्त्याची जी उडी असते इतक्या लांब आपण इथून जायला पाहिजे सर्वांनी। ऍक्च्युली याचा असा आपण वापर करून घ्यायला पाहिजे आणि मला खात्री आहे की आपण सर्वजण याचा असा वापर करूनच घेणार। त्यासोबतच जो आपण सर्व इथे जमलेले आहात, आपल्याला सर्वांना माहिती आहे पुरस्कार इथे मिळालेले आहेत, त्यांचा वापर आपण सर्वांनी करून घ्यायला पाहिजे। आणि मैदानी खेळ खेळत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत। आपण का खेळतो तर एक महत्त्वाची आणि एक अशी गोष्ट आहे की आपण तिथे खेळत असताना अपयश कसं पचवायचं हे शिकत असतो, जे आजकालच्या तरुण मुलांमध्ये बहुतांशी आपल्याला दिसत नाही। तुम्हाला सर्वांना माहिती असेल, न्यूजपेपरमध्ये तुम्ही वाचलं देखील असेल की आजकालच्या अगदी लहान लहान मुलं देखील सुसाईड करत आहेत, आत्महत्या करतात। माहिती आहे का तुम्हाला काय त्याच्या मागचं प्रमुख कारण काय असेल? काय वाटतं तुम्हाला? प्रमुख कारण त्याच्या मागचं त्यांना अपयश कसं पचवायचं किंवा संकटांना कसं सामोरे जायचं याच्याबद्दल जास्त ज्ञान नाही आहे। परंतु तुमच्या बाबतीत हे बिलकुल खोटं आहे। तुम्हाला अपयश कसे पचवायचे, कारण तुम्ही दररोज ग्राउंडवर उतरतात, दररोज खेळतात, कधी जिंकतात, कधी हारतात, बऱ्याचदा हारतात, उठतात, पुन्हा खेळतात। त्याच्यामुळे तुम्ही पुढे आयुष्यात तुम्हाला कितीही संकट आले तरी तुम्ही त्याच्यासमोर कधीही हतबल होणार नाही, एवढी खात्री मला आहे।